ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात घडलेल्या मिंडा कंपनीतील कर्मचाऱ्याच्या हत्येचा उलगडा ठाणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 72 तासात केलाय। कंपनीतील वरिष्ठ कर्मचाऱ्याची 2 कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 28 जून रोजी कल्याण मुरबाड अहिल्यानगर मार्गावरील मामनोली गावाजवळील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कल्याण तालुका पोलिसांची 6 विशेष पथकं तपासणीसाठी नियुक्त करण्यात आली। तपासादरम्यान मृताची ओळख किशोरचंद्र कार्तिक साहू अशी पडली। ते मुरबाड येथील मिंडा कंपनीत कार्यरत होते। पोलिसांनी घटनास्थळी परिसरातील तसंच कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला असता या हत्येमागे कंपनीतीलच 2 कनिष्ठ कर्मचारी असल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर पोलिसांनी सौरभ विश्वनाथ गोल्हे आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय कांठे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक वादातून त्यांनी किशोरचंद्र साहू यांना जंगलात नेऊन त्यांची हत्या केली। त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये आणि पुरावे नष्ट व्हावेत या उद्देशाने मृतदेह जंगलात टाकला। तसंच मृताच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या लुटल्याचं तपासात समोर आले। दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्यांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या हत्येमागील नेमकं कारण आणि इतर कोणते पैलू आहेत का याचा पुढील तपास ठाणे ग्रामीण पोलीस करत आहेत।